त्यातून एक वेगळं विचित्र प्रेम प्रकरण मात्र समोर आलं. वय अवघं 26, लग्नानंतरही दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध आणि त्यामध्येच पुण्यातील राणीचा प्रियकराकडे लग्नाची मागणी. आणि यातूनच घडला एक विचित्र प्रसंग. पुण्यातील विवाहित प्रेयसीचा गळा दाबून तिला संपवल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एक 33 वर्षीय आरोपी अनिकेत कांबळे याला अटक केली आहे. मृत महिला राणी गायकवाड ही अनिकेत सोबत राहण्याचा आणि त्याच्याशी लग्न करण्याचा सतत आग्रह करत होती. या त्यागाला कंटाळून मात्र अनिकेतनं तिला संपवलं. 26 नोव्हेंबर रोजी अनिकेतनं राणी गायकवाडला फोन करून फिरायला जाण्यासाठी बोलवलं. दोघेही कारने फिरत असताना सोबत राहण्याबाबत आणि लग्नावरून पुन्हा वाद झाला. आधीच हत्या करण्याचा निर्णय घेतलेल्या अनिकेतनं तिला गावी घेऊन जातो असं सांगत धाराशिवच्या दिशेनं कार वळवली. 27 नोव्हेंबर रोजी पहाटे ढोकी गावाजवळ कार थांबवून झोपेत असलेल्या राणीला गळा दाबून त्यानं संपवलं. त्यानंतर लोखंडी रॉडने वार करत आणि घाबरलेल्या अवस्थेत त्याने मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मात्र गेल्या अनेक दिवसापासून या दोघांचे प्रेमसंबंध होते अशी देखील माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या असून मात्र याबाबत आणखी काही माहिती लवकरच समोर येणार आहे.